चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात। खरं तर घरासमोर गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते। मात्र पुण्याच्या राजगुरुनगर येथे पुस्तक मैत्री गॅलरीमध्ये खरं तर पुस्तकांची जी गुढी आहे ती उभारून या ठिकाणी जनजागृती केलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहतो की ज्या महिला आहेत त्या महिला सर्व एकत्र आल्यात आणि त्यांनी पुस्तक मैत्री गॅलरीमध्ये या ठिकाणी जी पुस्तकांची गुढी आहे ती खरं तर उभारली आहे। त्यासोबत या गुढीमध्ये ज्या महिला लेखक आहेत त्या महिला लेखकांनी जी पुस्तकं लिहिली ती पुस्तकांची गुढी या ठिकाणी खरं तर उभारलेली पाहायला मिळते। आपल्यासोबत काही महिला आहेत। मला सांगा की खरं तर पुस्तक मैत्री गॅलरीमध्ये आज तुम्ही गुढी उभारली, काय संदेश म्हणजे काय तुमचे हेतू आहे, काय जनजागृतीची भावना आहे? पुस्तक मैत्रीचं हे सलग तिसरं वर्ष आहे पुस्तक गुढी उभारायचं। गेल्या वर्षी आपण मुलांबरोबर पुस्तक गुढी उभारली होती, बाल साहित्याची गुढी उभारली होती। मुलांना वाचनाची आवड लागावी, आनंद मिळावा, ज्ञान मिळावं यासाठी आपला त्याचा उद्देश होता। आणि ह्या वर्षी खरं तर महिला ज्या राजगुरुनगरमधल्या पुस्तक मैत्रीत येणाऱ्या ज्या वाचक महिला आहेत त्यांच्या हस्ते आपण पुस्तक गुढी उभारली आहे। महिलांनी खरं तर स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकतं, तसंच महिला जर वाचायला लागल्या तर संपूर्ण घर वाचतं। महिला वाचतातच पण त्यांचा टक्का वाढला पाहिजे असं वाटतं। त्यासाठी ह्या पुस्तक गुढीचा उपक्रमाची सुरुवात आहे। वाचन चळवळ वाढावी, ती रुजावी यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। नक्कीच वाचन संस्कृती वाढावी रुजावी, महिला शिकली तर संपूर्ण घर शिकतं। आज तुम्ही गुढी उभारली पुस्तकांची, जे महिला लेखक आहेत त्यांचे काय सांगाल? नक्कीच हा एक खूप सुंदर आणि स्तुत्य उपक्रम आहे। खरं तर पुस्तक गुढी उभारणं हे फार गरजेचं वाटलं, कारण महिलांनी वाचतं व्हायला हवं। आजकालची महिला सुज्ञ आहे, ती आधुनिक झालेली आहे, पण ती वाचन संस्कृतीपासून दूर जाते असं मला वाटतं। तिने जर सतत आपलं वाचन चालू ठेवलं तर ती आपल्या कुटुंबाला, पर्यायाने समाजाला ती अधिक विचार देऊ शकते। भारतीय महिलांच्या हातामध्ये आता उत्तम शक्ती आहे, परंतु या शक्तीला मूर्त रूप हे पुस्तकाच्या माध्यमातून मिळेल असं मला वाटतं। भारतीय महिलांनी, महाराष्ट्रीयन महिलांनी अधिक वाचलं पाहिजे। जगातील महिला खूप पुढे गेलेल्या आहेत, उत्तमोत्तम पुस्तकं लिहितात, परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या महिलांनी, 5वी 10वी शिकलेल्या महिलांनीसुद्धा उत्तम साहित्य वाचावं, त्याच्यातून स्वतःला प्रगल्भ करावं असं मला वाटतं। त्यामुळे पुस्तक गुढी हा खूपच पुस्तक मैत्रीचा स्तुत्य उपक्रम आहे असं मला वाटतं। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की महिलांनी कुठेतरी वाचावं आणि देशातील ज्या महिला आहेत त्या खरं तर अनेक ठिकाणी पुढे गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर भारतातील महिलांनी म्हणजे आपल्या देशातील महिलांनी वाचावं आणि पुढे जावं अशीच भावना आणि हेतू ठेवून या ठिकाणी पुस्तक मैत्री गॅलरीमध्ये ही पुस्तकांची गुढी उभारलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। सुनील शेगडे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।